बोरगावमध्ये डीपीवर काम करताना 19 वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू, कामावर असताना काळाचा घाला। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। नवीन डीपी लाईनवर गार्डिंगचे काम करत असताना विजेचा भीषण धक्का लागल्याने एका 19 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण जुम्मन मो नसीम वय वर्ष 19 हा मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या पेटनाका तालुका वाळवा येथे राहत होता। बोरगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ रस्त्यावर नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम सुरू होते। आज रविवारी दुपारी 2:30च्या सुमारास जुम्मन हा डीपीवर चढून सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत होता। यावेळी डीपी लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता। कामाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला। या धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला। अपघातानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले। मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती। डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी सुधीर कुमार विश्वकर्मा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। घटनेचे गांभीर्याने दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस हवालदार शिवाजी यादव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरबोले यांनी प्राथमिक तपास केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत।